छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणामध्ये पोलिसांना मोठं यश आलेलं असून चोरी केलेल्या 32 किलो चांदीपैकी 30 किलो चांदी पोलिसांनी रिकव्हर केली आहे। दरोडा प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि एन्काउंटरमध्ये मारले गेलेला अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकरच्या चौकशीतनं ही चांदी पोलिसांनी परत मिळवली। मात्र 5.5 किलो सोन्याचं काय याबाबत मात्र अजूनही पोलिसांच्या हाती काहीच लागलेलं नाही। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, चोरी गेलेल्या 32 किलो चांदीपैकी 30 किलो चांदी पोलिसांनी रिकव्हर केलेली आहे। नेमकं चौकशीतनं काय काय गोष्टी पुढे आलेल्या होत्या? ऋतुजा, हा दरोडा म्हणजे राज्यभरात चर्चेत आला होता। त्याचे कारण म्हणजे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आतापर्यंत हा सर्वात मोठा दरोडा होता। त्यात पोलिसांनी यातील जो मुख्य आरोपी होता त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने गोळीबार केला आणि त्यात एन्काउंटर त्याचं करण्यात आलं। या सगळ्या गोष्टीमुळे हा दरोडा चर्चेत आला होता। आता विषय असा आहे की या प्रकरणात आतापर्यंत 17 आरोपींना जे आहे तर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। मात्र असं असताना या चोरीमध्ये जो मुद्देमाल गेला होता ते रिकव्हर करताना पोलिसांना यश मिळत नव्हतं आणि या सगळ्या प्रकरणात पोलिसांना काल एक महत्वाची घडामोड घडली, ती म्हणजे या सगळ्या प्रकरणात जे चांदी चोरीला गेली होती 32 किलो, त्यापैकी 30 किलो चांदी पोलिसांनी जी आहे तर रिकव्हर केलेली आहे। आणि विशेष म्हणजे ही चांदी कुठे मिळाली तर जो एन्काउंटर करण्यात आलेला अमोल खोतकर होता त्याची बहीण रोहिणी खोतकर हिची सगळी पोलिसांनी चौकशी केली। गेल्या 3 दिवसांपासून पोलीस तिची चौकशी करत होते आणि त्यानंतर तिने या सगळ्या गोष्टींचा खुलासा केल्याचं जे आहे तर माहिती पोलिसांकडून मिळते। आणि त्यानंतर पोलिसांनी ज्या भागात हा अमोल खोतकर राहत होता त्या भागातील पडेगाव मध्ये एक गॅरेज होतं, त्या गॅरेजच्या ठिकाणी त्याने आपली ही 4 चाकी गाडी लावून पळ काढला होता आणि त्या गाडीमध्येच हे सगळं चांदी असल्याचं पोलिसांना माहिती मिळाली। पोलिसांनी त्या गाडीची डिग्गी तोडली आणि त्यातून 30 किलो चांदी जी आहे तर पोलिसांना रिकव्हर करण्यात आलेली आहे। आता प्रश्न असा पडतोय की चांदी जर रिकव्हर झाली आहे तर सोनं कुठे गेलंय? आता सोनं बद्दल पोलिस आता पुन्हा चौकशी करतायत। तर थोडं नाही तर किंवा तब्बल 5.5 किलो जे आहे तर सोनं या सगळ्या प्रकरणात चोरी गेलेलं आहे आणि पोलिसांनी 200 ग्राम काही आरोपींकडून जे आहे तर रिकव्हर सुद्धा केलंय। मात्र त्याची आकडा किती पोलिसांनी आतापर्यंत रिकव्हर केलाय हे पोलिसांकडून अजूनही सांगण्यात आलेलं नाही। त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकरणात ज्या पद्धतीने पहिल्या दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या त्यात आता जी गुन्ह्यात मुद्देमाल गेला होता तो रिकव्हर करण्याला पोलिसांना यश मिळत आहे। चांदी हाती लागलेली आहे। मात्र प्रश्न अजूनही कायम आहे, सोनं कुठं गेलं? कारण ह्या सगळ्या प्रकरणात ज्या पद्धतीने आरोप झाले, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी थेट पोलिसांवर आरोप केले की या सगळ्या प्रकरणात पोलीस जे आहे तर सहभागी असल्याचा त्यांनी आरोप केला। मात्र पोलिसांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। त्यानंतर जी अमोल खोतकरचं एन्काउंटर करण्यात आलं होतं त्या दिवशी त्याच्या सोबत असलेली तिची मैत्रीणला सीआयडीनं ताब्यात घेतलेलं आहे। सीआयडी देखील या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत आणि जी माहिती मिळते तर त्यानुसार त्या मैत्रीने वेगवेगळ्या पद्धतीने पोलिसांना सीआयडीला जबाब देखील दिलेला आहे। मात्र तिने काय जबाब दिला हे देखील अजून समोर आलेलं नाहीये। मात्र या सगळ्या प्रकरणात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे 5.5 किलो गेलेलं सोनं कुठं आहे आणि त्याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये। चांदी जी आहे तर पोलिसांनी रिकव्हर केलेली आहे, मात्र आता सोनं कुठं गेलंय याचा शोध पोलीस घेतात। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।